राज्यामध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर जे एक अनिश्चिततेचं मळब दाटलं होतं ते आज दूर झाले। संदर्भ आहे सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी आरक्षणासंदर्भात दाखल असलेल्या याचिकेचा। ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात ओबीसी आरक्षणाच्या मर्यादा संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका सुरू आहे त्या याचिकेअन्वये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार की नाही होणार हा प्रश्न गेले अनेक दिवस चर्चेत होता। हा प्रश्न कायम असतानाच राज्यामध्ये 288 नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घोषित झाल्या। या निवडणुकांचा कार्यक्रम हळूहळू पुढे सरकत होता, पण याचिकेकडे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देश काय येतात याकडे लक्ष ठेवून राज्य निवडणूक आयोगाने अजूनही जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महानगरपालिकांचा निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केलेला नाही। खरं तर 31 जानेवारीच्या आत राज्यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचं उद्दिष्ट निवडणूक आयोगासमोर आहे। त्याची वाच्यता सुद्धा निवडणूक आयोगाने या आधीच्या निवडणुका घोषित करताना केलेली आहे। मात्र सगळ्यात मोठा अडसर होता तो या याचिकेचा। आज या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय आला। निर्णय असा आहे की सध्या जो निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे तो सुरू राहू द्यावा। पुढच्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या जे निवडणुका असतील त्यांचेही कार्यक्रम घोषित करा। राज्यामधल्या 6 वर्षांपासून रखडलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांचे सुद्धा कार्यक्रम घोषित करा। अट एकच आहे, ओबीसी आरक्षण 27% देत असताना एकूण आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडू नका। ज्या निवडणुका आधी घोषित झालेल्या आहेत त्यामधल्या काही निवडणुकांमध्ये म्हणजे जवळपास 40 नगरपालिका आणि 17 नगरपंचायतीमध्ये ही मर्यादा ओलांडली गेलेली आहे, पण त्यांचा कार्यक्रम घोषित झालेला आहे। आता ज्यांचा कार्यक्रम घोषित झालेला नाहीये तिथे जर हे करायचं असेल तर आरक्षणाच्या पद्धतीमध्ये, पॅटर्नमध्ये काही बदल करावे लागतील। ते बदल केले जाणार आहेत का? ते बदल न करताच निवडणुका घेतल्या तर किती जागांचा फटका बसू शकेल? आणि मग या निवडणुकांवरची निवडणुका घेण्याबाबतचं जरी अनिश्चिततेचं मळब गेलेलं असलं तरी मग ज्या निवडणुका ज्या 27% आरक्षणाचे मर्यादा पाळत असताना 50% ची मर्यादा ओलांडून झालेल्या आहेत त्याच्यावरची अनिश्चिततेची तलवार कायम राहणार का, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले। सोप्या शब्दांमध्ये सांगायचं, निवडणुका होऊ शकतील, मात्र 50% ची मर्यादा ओलांडली तिथल्या निवडणुकांवर टांगती तलवार कायम असेल।